मला इथं आलं तर मॅडमनी सांगितलं की ही शाळा आता शासन निर्णयानुसार मला दत्तक देणार आहे, म्हणजे मी या शाळेचा पालक झालेलो आहे. तुमच्या शाळेत येऊन जरा बरं वाटलं की वेलकम चांगलं केलं आणि सर्वात मोठं बँड पार्टी जी आहे खूप प्रोफेशनल वाटते मला. आणि खडतरे सर यांनी जी काही स्वागत गीत घेतलं आणि सर्व मुलं युनिफॉर्ममध्ये आले आणि नवीन मुलं सुद्धा आलेले. सर्वात मोठं वेगळी बाब इथं पालक वर्ग आला, कारण कोणत्याही शाळेत पालक वर्ग येत नाही. मी आश्वासन देतो सर्वांना की प्रत्येक महिन्यामध्ये मी ह्या शाळेला भेट देईन. जे मुख्याध्यापक आहे त्यांना विनंती राहील की मला फक्त आठवण करून द्या की ह्या महिन्यामध्ये आपल्याला भेट द्यायची आहे. मग ती एक तर पहिला आठवडा किंवा शेवटचा आठवडा किंवा मधला आठवडा फक्त त्या ग्रुपमध्ये मला सामील करा, जेणेकरून तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याला मी मदत करेल. या शाळेला म्हणजे गरज असेल तर मी दान द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही हो म्हणा, HMने सांगावं आणि मी पुस्तक जे लागेल यादी द्यायची, मी पुस्तक आणून देईन. तसेच इथं नवीन वर्ग सुरू होत आहे 9वीचा, ते पाहून आनंद वाटतो, कारण आम्ही जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहेत आणि खाजगीकरणाकडे सर्वजण वळलेले आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण सरकारी शाळेला किती मदत करायची, सर्व लोकांनी जर मदत केली तर आपण ह्या सरकारी शाळा आपण टिकवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं शिक्षक वर्ग यांनी जर मेहनत केली तर ही शाळा टिकू शकते. कारण मी वाशिम जिल्ह्याला 4 वर्ष तहसीलदार होतो वाशिम तालुक्यात. तिथे एक साखरा नावाची शाळा आहे, तुम्हाला माहीत नाही, पण आताही 500 ते 600 लोक तिथं मुलं वेटिंगला आहे. शाळेला मग जमीन जर द्यायची असेल तर जमीन आम्ही देऊ शकतो, मोफत जमीन मिळते. सरकारी 1 लाख जमीन जर असली तर आमचे ग्राम महसूल अधिकारी त्यांना सांगतो मी, तुम्हाला जर मोठी जागा जर पाहिजे असेल आपण 5 काय 10 एकराची जागा देऊ शकतो, मोफत जागा देऊ शकतो. परंतु सुरुवात काय करावं लागणार आहे, मॅडमने सांगितल्यानुसार शिक्षक हे खूप कमी आहे, पदाधिकारी कमी आहे. सर्वात मोठं तुमचे गावचे लोक, गावच्या लोकांनी मनात जर आणलं तर गावाचं नाव मोठं करू शकतात. आणि साहेब खेड्याचे लोक, म्हणजे मी इथं जॉईन झालो तर मला लोक म्हणायचे आमच्या गावाला या, पण 1 वर्ष आलो नाही. मी आलो तर पाऊस चालू होत आहे, म्हणून मला एवढं सांगायचं गावकड्यांना की आपण शिक्षण जर घेतलं तर आपण प्रगती करू शकतो. मग या गावातला माणूस कुठंही जाऊ शकतो, पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकतो, फक्त शिक्षणाच्या जोरावर.